जुन्नर तालुका निसर्ग संपन्नतेने नटलेला तालुका आणि खऱ्या अर्थानं पर्यटन तालुका। याच तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असलेली काही आश्चर्य जी तुम्ही कदाचित पाहिली असतील पण त्याचं महत्त्व तुम्हाला माहित नसेल। आज काही अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत। तर आज आपण आलोय नाणेघाटामध्ये। माझ्या मागे तुम्ही हा नाणेघाटाचा व्यापारी मार्ग पाहू शकता। पण आज येथे मी तुम्हाला काही नवीन माहिती देणार आहे। तर त्याचं झालं असं, परदेशातून कोकणातल्या बंदरावर होणारी वाहतूक देशावर आणण्यासाठी ज्या घाटमार्गाचा उपयोग केला आणि या रांजणाच्या नावानं ओळखला जाणारा हा नाणेघाट याची सुरुवातच गणरायाच्या दर्शनानं केली। खऱ्या अर्थानं हा व्यापारी मार्ग अगदी 2000 वर्षांपासून वापरला जातो। दगडांमध्ये कातळ कोरून या ठिकाणी ही वाट तयार केली आहे। जिथे आहे ही जगप्रसिद्ध गुहा, सोबतच आपल्याला पाहायला मिळतात अनेक विविध पाण्याच्या टाक्या असतील। त्याचबरोबर घाटामध्ये सुरुवातीलाच मारुती रायाचं अतिशय सुंदर असं शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर आज आपण आतमध्ये आहोत या गुहेत, जी आहे 2000 वर्षांपूर्वीची, होय इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वीची ही गुहा आहे। या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे शिलालेख बघू शकता। हे तेच शिलालेख आहेत ज्यानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिलाय। हा जो काही मार्ग तुम्ही पाहताय तर हा व्यापारी मार्ग आहे। घाटाखालून ज्यावेळी परदेशात या ठिकाणी व्यापार व्हायचा आणि तो माल बंदरावरनं घाटावर आणण्यासाठी नाणेघाटातल्या या रस्त्याचा वापर केला जायचा। तुम्हाला सांगतो, या घाटावरनं येणाऱ्या काही व्यापारी माल असायचा त्याच्यावर जो कर लादला जायचा किंवा टोल वसूल केला जायचा, तो जे काही आपण जो रांजण पाहिला ज्याच्यावरनं नाणेघाट असं याला नाव पडलं असं म्हणतात, त्या ठिकाणी तो सगळा काही कर गोळा केला जात होता। या गुहा इथला हा सगळा काही जो व्यापारी मार्ग आहे तो तर आपण पाहिलाय, पण एक वेगळी घटना, एक वेगळी गोष्ट, एक वेगळं रहस्य या सगळ्यांच्या मागे दडलंय। तुम्हाला माहिती आहे शालिवाहन शके याची सुरुवात कुठे झाली? होय, शालिवाहन शकेची सुरुवात जुन्नरच्या मातीत या भूमीमध्ये झालेली। गुढीपाडव्याच्या सणाला आपण वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतो। तो पाडवाही कदाचित याच जुन्नरच्या मातीत सुरू झाल्याचे काही पुरावेही आपल्याला सापडलेले आहेत। होय, ज्यावेळी सातवाहनांची जी सत्ता होती ती नहपाण राजाने काही काळाकरता उलथून लावली होती आणि सातवाहनांना अगदी महाराष्ट्रातून बाहेर म्हणजे या आंध्र मावळचे सातवाहन हे आंध्र प्रदेशात गेले आणि म्हणून त्या प्रदेशाला नावही आंध्र पडलं बरं का। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी या जुन्नरच्या भूमीमध्ये विजय प्राप्त केला आणि आपली मूळ भूमी परत एकदा ताब्यात घेतली। त्या दिवसाला शालिवाहन शके याची सुरुवात करून सेलिब्रेट करत होते। त्याच दिवशी पहिला पाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवातही केली जाते। तर शालिवाहन शके हे जुन्नरमध्ये सुरू झालंय याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे।